जय शिवराय मित्रांनो पंतप्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पीएम किसान योजना ही योजना शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरलेली योजना आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळतात, जे 3 हप्त्यामध्ये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात। पण बऱ्याचदा काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा कागदपत्रांच्या कमतरतेमुळे पीएम किसानचे पैसे हे अडकून जातात। तुमचे पैसे अडकले असतील तर घाबरू नका, काही सोप्या स्टेप फॉलो करून तुम्ही तुमच्या हप्त्याची रक्कम ही मिळवू शकता। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण प्रोसेस जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर तुम्ही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी। तर मित्रांनो, काय आहे नेमकी अपडेट पीएम किसान सन्मान निधी योजनेचे, तुम्हाला पैसे कसे सुरू करता येईल, नवीन रजिस्ट्रेशन कसं करता येईल, या व्हिडिओमध्ये पाहूया। तर चला व्हिडिओ सुरू करूया। पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे हे अडकतात किंवा अडकले असतील तर काय उपाययोजना करायची। पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी पूर्ण करणं आवश्यक आहे। बऱ्याचदा चुकीची माहिती अपडेट केलेली, केवायसी किंवा बँक खात्याशी आधार लिंक नसणं, त्यामुळे पैसे अडकले जातात। काही शेतकऱ्यांचे नाव लाभार्थी यादीतून वगळले जाते कारण त्यांनी आवश्यक कागदपत्र वेळेवर अपलोड केलेली नसतात। याशिवाय मोबाईल नंबर बदलणं किंवा बँक खात्याचा तपशिलात चूक असणे, यामुळे सुद्धा पीएम किसान योजनेचे पैसे हे थांबू शकतात। तर या समस्येवर उपाययोजना म्हणून काही महत्त्वाच्या आणि सोप्या गोष्टी ज्या आहेत ते करणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, पीएम किसान योजना याचे पैसे मिळवण्यासाठी काय करा। सर्वप्रथम म्हणजे ई केवायसी पूर्ण करावी लागते। पीएम किसान योजनेच्या हप्त्याचे मिळवण्यासाठी ई केवायसी ही अनिवार्य आहे। तुम्ही पीएम किसान पोर्टलवर किंवा जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन ओटीपी आधारित किंवा बायोमेट्रिक केवायसी करू शकता, ज्यामुळे आधार बँक खाते लिंक, तुमचं बँक खाता आधार कार्डशी जोडलेलं असणं हे गरजेचं आहे। बरेच शेतकरी असे असतात की त्यांचं पीएम किसान सन्मान निधीचे काही हप्ते आलेले असतात, परंतु काही हप्ते त्यांना मिळत नाही। तर बँकेत जाऊन किंवा ऑनलाईन पोर्टलद्वारे हे लिंक करा, लाभार्थी यादी तपासा। pmkisan.gov.in वर तुम्ही जाऊन बेनिफिशरी लिस्ट मध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही ते चेक करू शकता, ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा ठेवली आहे। मित्रांनो, फार्मर आयडी तयार करा। नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी फार्मर आयडी कार्ड हे अनिवार्य आहे। यासाठी तुम्ही महाई सेवा केंद्रावर जाऊन संपर्क करू शकता, कृषी कार्यालयाशी सुद्धा संपर्क करू शकता। काही अडचण आल्यास स्थानिक कृषी अधिकारी किंवा सीएससी केंद्राला भेट द्या। पीएम किसानचा हप्ता तपासणीसाठी काय प्रक्रिया असते ती प्रतिक्रिया आपण यामध्ये पाहूया। तर यामध्ये जी पहिली स्टेप आहे, पीएम किसान सन्मान gov.in या वेबसाईटवर जायचं आहे, फार्मर कॉर्नरवर निवडायचं आहे, त्यानंतर बेनिफिशरी स्टॅटसवर क्लिक करायचं आहे, आधार क्रमांक किंवा तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, कॅप्चा क्रमांक जसा तसा टाकून गेट डाटावर क्लिक करायचा आहे। तुमच्या हप्त्याची स्थिती स्क्रीनवर दिसेल। पीएम किसान सन्मान निधीसाठी काही महत्त्वाचे आणि नवीन अपडेट आहेत। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता हा लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा जमा झाला आहे, म्हणजेच ऑगस्ट 2025च्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली नाही। 31 मे 2025 पर्यंत सर्व आवश्यक कागदपत्र आणि ई केवायसी पूर्ण करणं गरजेचं होतं। याशिवाय सहकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर फार्मर आयडी अनिवार्य केला होता। जर तुम्ही हे काम वेळेवर पूर्ण केलं असतं तर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ हा मिळाला असता। त्यामुळे आताच तुमचं पाऊल उचला आणि तुमची संपूर्ण कागदपत्र ही फार्मर ऑर्डरवर जाऊन तुम्ही अपलोड करू शकता। शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे टिप्स आहेत। पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी काही सावधगिरी बाळगणं सुद्धा गरजेचं आहे। अनोळखी लिंक किंवा फसव्या कॉल्स पासून सावध राहा। कोणत्याही अनोळखी व्यक्तीला तुमचा आधार क्रमांक, तुमचा बँक खाते तपशील किंवा तुमचा ओटीपी शेअर करू नका। याशिवाय तुमच्या गावातील कृषी सहाय्यक किंवा महाई सेवा केंद्राशी नियमित संपर्क ठेवा, जेणेकरून पीएम किसान योजनेशी संबंधित नवीन अपडेट्स तुम्हाला या वेळेवर मिळतील। जर तुम्ही या गोष्टीची काळजी केली तर तुमचे पैसे अडकणार नाहीत आणि तुम्हाला वेळेवर हप्ता सुद्धा मिळेल। थोडक्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमची कागदपत्र केवायसी असणं गरजेचं आहे आणि तुमच्या खात्याला आधार लिंक असणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत हप्ते घेतले आणि तुमचे हप्ते हे थांबले तर हे हप्ते का थांबले या संदर्भात सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवर महत्त्वाचा व्हिडिओ बनवून ठेवला आहे, ज्याची लिंक मी वरती आय बटन मध्ये सुद्धा ठेवली आहे। त्यावर क्लिक करून संपूर्ण अपडेट माहिती स्टेप बाय स्टेप तुम्ही घेऊ शकता। आता तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता आला का? तुम्हाला हप्ता आला नसेल, नक्कीच कमेंट मध्ये कमेंट करून कळवायचं आहे।
आणि तुम्हाला याची संपूर्ण अपडेट माहिती जर घ्यायची असेल तर आपण एक महत्त्वाचा व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल सुद्धा सुरू केले आहे, ज्यावर संपूर्ण माहिती आपण एक्सप्लेन करणार आहोत. मित्रांनो, आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा. अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओज भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून घ्या.